मकर राशी 16, 17, 18, 19, 20, 21 मे. धक्कादायक सत्य उघड. येत्या 5 दिवसात मोठ्या घटना घडणार. पुढील 5 दिवस तुमच्या आयुष्यात असे काही संकेत घेऊन येत आहेत ज्यामुळे अनेक गोष्टी अचानक बदलताना दिसू शकतात. ग्रहांची सध्याची स्थिती अत्यंत प्रभावशाली आणि रहस्यमय मानली जात आहे. ज्योतिषशास्त्रानुसार तयार होत असलेले हे योग काही लोकांसाठी मोठे यशाचे दरवाजे उघडू शकतात, तर काहींसाठी हा काळ सावध राहण्याचा गंभीर इशारा देणारा ठरू शकतो. विशेष म्हणजे या दिवसामध्ये तुमच्या आसपास घडणाऱ्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे, कारण नियती तुम्हाला काही संकेत देत आहे. एखादी अचानक मिळालेली बातमी, एखाद्या व्यक्तीच्या वाकड्यात झालेला बदल किंवा घरामध्ये निर्माण होणारे वातावरण, या प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी मोठं दडलेलं असू शकतं. काही लोकांच्या आयुष्यात आर्थिक हालचाल वाढते, तर काहींना ते संबंधामध्ये मोठे सत्य समोर येईल, तर काहींना स्वतःच्या जवळच्या व्यक्तीचा खरा चेहरा पाहायला मिळू शकतो. ग्रहस्थिती स्पष्ट सांगते की पुढील 5 दिवस मानसिक, भावनेत, आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे राहणार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढील काही मिनिटांमध्ये सांगितले जाणारे संकेत, भविष्यवाणी आणि उपाय तुमच्या आयुष्यासाठी खूप महत्त्वाचे ठरू शकतात. 5 दिवसांमध्ये तुमच्या आयुष्यात एखादी अशी घटना घडू शकते जी शांत दिसणारे जीवनामध्ये अचानक वादळ निर्माण करेल, आणि जर हे संकेत वेळेत ओळखले नाहीत तर नंतर पश्चाताप करण्याशिवाय काहीच उरणार नाही. मित्रांनो, ग्रहांची चाल जेव्हा अचानक बदलते तेव्हा विश्व हे निवडक लोकांना आधी संकेत देत असतं. सध्या तयार होत असलेले ग्रहयोग अत्यंत गोड आणि प्रभावशाली मानले जात आहे. विशेषतः शनी, मंगळ आणि चंद्र यांची स्थिती जीवनामध्ये मोठे बदल घडण्याचे संकेत देत आहे. अनेक दिवसापासून ज्या गोष्टी शांत होत्या त्या अचानक हलायला सुरुवात होऊ शकते. काही लोकांना स्वतःच्या जवळच्या व्यक्तींच्या मागण्यात बदल जाणवेल, तर काहींना अचानक मिळालेल्या बातमीमुळे मन अस्वस्थ होऊ शकतं. या काळात प्रत्येक गोष्टीकडे लक्षपूर्वक पाहणे आवश्यक आहे, कारण मी जिथे आता तुम्हाला सतत काही संकेत देत आहे. विशेष म्हणजे या दिवसामध्ये घेतलेले निर्णय पुढील काही महिन्याच्या भविष्यावर खोल परिणाम करू शकतात. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत घाई करू नका. ग्रहस्थिती सांगते की शांत राहून परिस्थिती समजून घेणाऱ्यांना या काळात योग्य दिशा मिळणार आहे. ज्यांच्यावर तुम्ही सर्वात जास्त विश्वास ठेवला त्यांच्याच वागण्यात असा बदल दिसेल की मन हादरवून जाईल. ज्योतिषशास्त्र सांगते की काही वेळा ग्रह व्यक्तींच्या आयुष्यात खरे चेहरे आणि समोर आणण्याचे काम करतात. पुढील काही दिवसांमध्ये तुमच्या आसपास असलेले काही लोकांचे खरे स्वरूप समोर येऊ शकते. जे लोक आत्तापर्यंत तुमच्या प्रत्येक गोष्टीत साथ देत असल्याचे दाखवत होते, त्यांच्याच मनामध्ये मस्त आणि स्वार्थ दडलेला असल्याचे जाणवू शकते. काही लोक अचानक तुमच्यापासून अंतर ठेवू शकतात, तर काहींच्या बोलण्यामध्ये बदल जाणवेल. विशेषतः नातेसंबंधाच्या बाबतीत हा काळ खूप संवेदनशील राहणार आहे. एखाद्या छोट्याशा गैरसमजामुळे मोठा वाद निर्माण होऊ शकतो, त्यामुळे बोलताना शब्दावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. ग्रहस्थिती स्पष्ट सांगते की सध्या शांत राहणे हा सर्वात मोठा उपाय आहे. घरामध्ये पैशाशी संबंधित अशी एक गोष्ट घडू शकते ज्यामुळे अनेक दिवसांसाठी शांतता तुटू शकते. पुढील 5 दिवस आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे, कारण लोकांच्या हातामध्ये अचानक पैसा येऊ शकतो, तर काहींना आर्थिक नुकसानाचा मोठा धक्का बसू शकतो. विशेष म्हणजे ज्यांनी अलीकडे कोणावर आंधळा विश्वास ठेवला आहे त्यांना सावध राहण्याची गरज आहे. खर्च वाढण्याची शक्यता आहे. काहींना जुन्या कर्जाची आठवण होईल, तर काहींना अचानक मोठी जबाबदारी घ्यावी लागू शकते. या काळात कोणालाही उधार पैसे देताना खूप विचार करा, कारण नंतर त्याच पैशामुळे संबंधामुळे कटुता निर्माण होऊ शकते. ग्रहस्थिती सांगते की सध्या प्रत्येक व्यवहारामध्ये पारदर्शकता आणि सावधानपणा ठेवणे आवश्यक आहे. एक जुनी गोष्ट पुन्हा समोर येणार आहे आणि तिथे सत्य ऐकून मन सुन्न होऊ शकतं. पुढील काही दिवसांमध्ये भूतकाळाशी संबंधित काही घटना पुन्हा समोर येऊ शकतात. ज्याच्याशी संपर्क तुटला होता त्या व्यक्ती पुन्हा आयुष्यात येऊ शकतात. पण या प्रत्येक गोष्टीकडे भावनिक दृष्टीने पाहणे योग्य ठरणार नाही, कारण काही लोक फक्त स्वार्थासाठी जवळ येऊ शकतात. काहींना ती खरंच जुनं रहस्य समजेल, तर काहींना स्वतःच्या आयुष्यातील एखादा लपलेलं सत्य समोर येऊ शकतं. सुरुवातीला या गोष्टी धक्कादायक वाटतील, पण पुढे जाऊन हाच अनुभव तुमच्या प्रवासाचे योग देखील तयार होत आहेत. पण प्रत्येक प्रवास फायदेशीर असेल असे नाही, त्यामुळे प्रत्येक निर्णय शांतपणे घ्या. या 5 दिवसांमध्ये वातावरणामध्ये अचानक बदल जाणवू शकतो. काही दिवसापासून शांत असलेले घर अचानक तणावपूर्ण वाटू शकते. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यामुळे मन दुखावले जाऊ शकते. विशेष म्हणजे छोट्या गोष्टींवरून मोठे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. ग्रहस्थिती सांगते की या काळात प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेणे नुकसानकारक ठरेल, त्यामुळे शांत राहून परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुमच्या जवळची एखादी व्यक्ती पुढील काही दिवसांमध्ये तुमच्यासाठी मोठा धक्का ठरू शकतो. या काळात विश्वासघाताचे योग खूप प्रबळ आहेत. काही लोकांना त्यांच्या जवळच्या व्यक्तीकडून अपेक्षाभंग होऊ शकतो, जो
आपल्या स्वतःमध्ये दडलेला असतो. त्यामध्ये कोणत्याही व्यक्तीसमोर तुमच्या प्रत्येक योजना उघड करू नका. ग्रहस्थिती स्पष्ट सांगते की सध्या गुप्त एक निर्णय आणि पुढील अनेक होते शास्त्र की सध्या घेतलेले निर्णय दीर्घकालीन परिणाम देऊ शकतात. त्यामुळे भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. काही लोकांना अचानक मोठी संधी मिळेल, पण त्याचवेळी त्या संधीसोबत मोठी जबाबदारी देखील येईल. त्यामुळे प्रत्येक गोष्ट समजून घेऊनच पुढे जा. काही मध्ये घेतलेले निर्णय नंतर पश्चातापाचे कारण होऊ शकतो. विश्व तुम्हाला सतत काही संकेत देत आहे, पण ते समजून घेण्याची वेळ आता आली आहे. पुढील काही दिवस हे फक्त घटनांचे दिवस नाही, तर आत्मपरीक्षणाचे दिवस देखील आहेत. अनेक वेळा जीवनामध्ये बदल घडण्याची विश्व काही संकेत देत असतं. सध्या तेच संकेत सतत मिळत आहे. काही लोकांना असे वाटते की सगळे काही त्यांच्या विरोधात चालले आहे, पण प्रत्येक अडचणीमध्ये एखादा धडा दडलेला असतो. ग्रहस्थिती सांगते की हा काळ तुम्हाला आतून मजबूत बनवण्यासाठी आला आहे. जेव्हा सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात, तेव्हाच अध्यात्म नवीन दार उघडतं. या काळात आध्यात्मिक शक्ती तुमच्या जीवनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकते. काही लोकांना अचानक देवावरील विश्वास अधिक दृढ झाल्यासारखं वाटेल. काहींना मंदिरात जावेसे वाटेल, तर काहींना मंत्र जपमध्ये शांतता मिळेल. शास्त्र सांगते की जे लोक या काळात ईश्वरावर पूर्ण विश्वास ठेवतात, त्यांना संकटामधून मार्ग नक्कीच मिळतो. एक प्रवास, एक भीड आणि आयुष्य अचानक वेगळ्या दिशेला वळू शकतो. या काळामध्ये अचानक प्रवासाचे युवक होऊ शकतात. काही लोकांना घरापासून दूर जावे लागू शकते. विशेषतः वाहन चालवताना अधिक सावध राहा. ग्रह सांगते की दुर्लक्ष केल्यास छोट्या चुका मोठी नुकसान करू शकतात. काही लोकांना अचानक एखादी अशी व्यक्ती भेटेल जे त्यांच्या विचारांमध्ये मोठा बदल घडवून आणेल. ही वेळ घाबरण्याची नाही, तर स्वतःला सावरण्याची आणि नियतीने संकेत समजून घेण्याची आहे. मित्रांनो, ग्रहांची चाल कितीही कठीण असली तरी संयम राखणाऱ्यांना शेवटी यश मिळते. पुढील काही दिवसांमध्ये परिस्थिती तुमची परीक्षा घेऊ शकते, पण त्याचवेळी तुमच्यामध्ये लपलेली ताकद देखील समोर आणू शकते. त्यामुळे कोणतीही परिस्थितीत हार मानू नका, कारण प्रत्येक अंधारानंतर प्रकाश येतोच. पुढील 5 दिवस तुमच्यासाठी साधे नसणार, पण जर हे संकेत समजून घेतले तर हाच काळ तुमच्या आयुष्याला नवीन दिशा देऊ शकतो. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, ग्रह फक्त संकेत देतात. आता उपाय पाहूयात. तर रोज सकाळी ओम नमः शिवाय मंत्राचा 108 वेळा जप करा. शनिवारी काळे तिळाचे दान करा आणि गरजू व्यक्तीला अन्नदान करा. घरामध्ये सकाळ संध्याकाळ कापूर लावा, जेणेकरून नकारात्मक ऊर्जा दूर होईल. रात्री झोपण्यापूर्वी देवासमोर तुपाचा दिवा लावा आणि शांत मनाने प्रार्थना करा. या 5 दिवस कोणताही मोठा निर्णय घाईमध्ये घेऊ नका आणि वादविवाद टाळा. ग्रहांची चाल कधीच विनाकारण बदलत नाही. प्रत्येक बदलामागे एखादा तरी संकेत, इशारा, एखादा तरी नवीन दार उघडलेलं असेल. पुढील काही दिवसांमध्ये घडणारी घटना सुरुवातीला धक्कादायक वाटू शकते, पण योग्य संयम, योग्य विचार आणि योग्य निर्णय घेतले तर हा काळ तुमच्या आयुष्यात मोठं परिवर्तन घडवून आणू शकतो. वरील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. कमेंटमध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ कसा वाटला आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.